आज आपण तहसील कार्यालय नागपूर इथे उपस्थित आहोत आणि आक्रमण युवक संघटनेचे पदाधिकारी आपल्यासमोर उपस्थित आहेत। त्यांनी आक्रमण युवक संघटनेतर्फे जे काल नागपूरमध्ये खूप मोठा पावसाळ्यामुळे लोकांची जे हानी झाली त्या जनतेच्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी एक निवेदन तयार केलं आणि तहसील कार्यालयामध्ये दिलेलं आहे। जाणून घेऊ आपण त्यांच्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे। सर्वप्रथम झेंजी न्यूज चॅनलला त्यांचे हार्दिक अभिनंदन की त्यांनी आमच्या या निवेदनाला कव्हर करण्यासाठी ते आपला वेळाच वेळ काढून आलेले आहे। काल दिनांक 28/7/2026 दुपारला अगदी 1:30-2च्या दरम्यानमध्ये अतिवृष्टीसह आपत्कालीन जलद गतीने मोठा पाऊस पडला आणि हा पाऊस साधारणतः फक्त 1.5 ते 2 तास पाऊस पडला आणि या पावसामध्ये नागपूर जिल्हा आणि नागपूर ग्रामीण, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण या दोन्ही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे। या हानीमध्ये कमीत कमी हजारो लोकांचं नाही तर लाखो लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये अत्यंत मध्यमवर्गीय जे लोक आहेत, जे हातावर आणून पानावर खाणारे लोक आहेत, जे बेरोजगार आहेत, जे हात रिक्षा चालवतात, जे आपले भाजीपाल्याचे ठेले लावतात, जे स्वतःच्या याच्याने कमवून खातात, अशा लोकांच्या घरांचं फार नुकसान झालेलं आहे। त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। शाळेमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथे एकदम तलावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सगळीच्या सगळी परिस्थिती या महानगरपालिकेच्या निकृष्ट कामाच्या दर्जेमुळे निर्माण झालेली आहे। एकीकडे या नागपूरचा जो खासदार आहे, जो माननीय नितीनजी गडकरी, एकीकडे खूप मोठ्या गोष्टी करतो आहे की संपूर्ण नागपूर काय पूर्ण भारत देशामध्ये अमेरिकन सारखे टेक्नॉलॉजी सारखे आम्ही रोड बनवलेले आहे आणि त्याची पूर्ण हवा नागपूर शहरामध्ये कालच्या या अतिवृष्टी पावसामुळे दाखवून दिलेली आहे की नितीन गडकरीचं काम हे रस्त्यावर नसून हे खड्ड्यामध्ये आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण जलमग्न परिस्थिती या नागपूर शहरामध्ये काल दिसली आहे आणि अत्यंत मोठं नुकसान नागरिकांचं झालेलं आहे। शेतकऱ्यांचं सुद्धा तेवढंच नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचे जे बियाणे ज्यांनी नवीन पेरले होते, जे नवीन पीक आलेलं होतं, हे सुद्धा या पावसामुळे ते पूर्णपणे वाहत गेलेलं आहे, अशांचंही नुकसान झालेलं आहे आणि शहरी भागात झोपडपट्ट्यामध्ये जो राहणारा जो वर्ग आहे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे, पाठ्यपुस्तकांचं, विद्यार्थ्यांचंही नुकसान झालेलं आहे, पैसे अदलेही त्यांचे गेलेले आहे आणि जे व्यापारी वर्ग आहे, जो इलेक्ट्रॉनिक जो ज्यांचा बिझनेस आहे, त्यांचे जे काही इलेक्ट्रिकचे मोबाईलचे दुकान आहेत, अशाही लोकांच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांच्याही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। मागच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं नुकसान झालं होतं, परंतु मागच्या वर्षी सुद्धा शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना मदत पोहोचली नाही। यावेळी सुद्धा आक्रमण युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी निवेदन दिलं होतं आणि सरकारवर दबाव तंत्राच्या माध्यमातून काही लोकांना आम्ही आर्थिक मदत देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो होतो। याही वर्षी सुद्धा आम्ही जे तहसीलदार आहेत माननीय संतोष खंदारे सर यांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये त्यांना आम्ही हे कॉपी दिली आहे की लवकरात लवकर सर्वे करून तातडीची मदत जे नुकसानग्रस्त नागरिक झालेले त्यांना देण्यात यावी। परंतु त्यांनी एक अट ठेवलेली आहे की शासनाचा जो नियम आहे तो शासनाचा नियम म्हणतो की 48 घंट्यामध्ये जर पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जर नुकसान झालं लोकांचं, तेव्हाच आम्ही शासनातर्फे आम्ही मदत पुरवू। तर आम्ही तहसीलदारांना आम्ही प्रश्न विचारला की हे जे शासनाचा जो निष्कर्ष आहे हा चुकीचा आहे, हा दडपशाहीचा निर्णय आहे, हा हुकुमशाहीचा निर्णय आहे। या निर्णयाच्या विरोधात आक्रमण युवक संघटन रस्त्यावर तर उतरणारच, परंतु जर काल 1 तासाचा पाऊस पडला, या 1 तासाच्या पाऊसमध्ये कितीतरी मिलीमीटर पाऊस पडला असल्यामुळे कितीतरी लोकांचं, हजारो लोकांचं, लाखो लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि इकडे सरकारचा हा जो नियम आहे, GR म्हणतो की 48 तास झाल्याच्या नंतर आम्ही ठरवू की काय करायचं काही नाही। हा चुकीची बाब आहे आणि म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचाही आणि पालकमंत्री बावनकुळे यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो की लवकरात लवकर जर तुम्हाला या नागपूर शहरामध्ये या नागपूर ग्रामीण मध्ये जर तुम्हाला आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर गरिबांना तुम्ही मदत करा आणि सरळ हाताने तुम्ही मदत करा, लवकरात लवकर सर्वे करा, अन्यथा
आम्ही तहसीलदाराचेही सुद्धा कार्यालय ठोकण्यासाठी आणि टाला लावण्याला आम्ही थांबणार नाही. आम्ही आक्रमण संघटनेचे जे कार्यकर्ते आम्ही चूप बसणार नाही. एवढ्याच याच ठिकाणी आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला तहसीलदार यांनी आम्हाला निवेदन दिलं आहे की ज्या ज्या वसाहतीमध्ये नुकसान झालेलं आहे त्या वसाहतीचा तुम्ही आम्हाला एक लिस्ट बनवून द्या, नावे लिहून द्या आणि जे खरंच प्रभावित झालेलं आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून द्या. आम्ही त्यांना तात्काळ आम्ही मदत करू असे त्यांनी आम्हाला या निवेदनामध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आविष्कार कांबळेजी सुद्धा उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या मार्फत त्यांचं काय म्हणणं आहे. नरेंद्रनगर असो किंवा मनीष नगर असो, तेवढंच नाही तर दक्षिण पश्चिम भागातील बेसा घोगली एरिया असो, सर्वसामान्य घराच्या लोकांमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपण नरेंद्रनगर पुलाचे जे अंडरपास आहे त्याच्या कामाकरिता 9 कोटीच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. तो तिथे पंप अँड सम सिस्टम लावण्यात आलं. 9 कोटीचे कामं केले तरी पाण्याचं पूर काही थांबलेला नाहीये. सर्वसामान्य जनतेची हानी होत आहे, सर्वसामान्य जनतेच्या जीवाला धोका आहे. आणि आम्ही आज तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे. आमची ठाम भूमिका आहे की जे पाण्यामध्ये नागरिकांना नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई सरकारने करावी हीच आमची मागणी आहे.